नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार तालुक्याचा पाणी प्रश्न सुटणार. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून 23 गावांना टँकरचे वाटप. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते लोकार्पण. टंचाई निवारणासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना. मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी नंदुरबार. नमस्कार प्रेक्षको. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना हक्काचे पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 10 टँकरचे वितरण 28 मार्च 2026 रोजी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या विशेष प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित राहून टँकरची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला संबोधित करताना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. 23 ग्रामपंचायतींना टँकर उपलब्ध झाल्यामुळे टंचाईच्या काळात टँकरसाठी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बलवंड, होळतर्फे, रनाळे, वैंदाने, आसाने, मांजरे, रजाळे, खोंडामळी, कोळदा, शनिमांडळ या गावांना या प्रसंगी टँकरचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, सागर तांबोळी, वैंदाने उपसरपंच मनोज गिरासे, होळ सरपंच व्यंकट पाटील, आसाने सरपंच शरद पाटील, न्याहाली उपसरपंच ए.बी. पाटील, घोटाणे सरपंच सचिन धनगर, बलवंड सरपंच संजय पाटील, मांजरे उपसरपंच दगा कोळी, कंढरे सरपंच लोटन पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.